रक्तखाद्य किंवा ब्लड मिल सेंद्रिय खताचा हा एक चांगला प्रकार असला तरी शाकाहारी लोकांना किंवा वेजन लोकांना तो फारसा पसंत पडण्याची शक्यता कमी वाटते. पण यात खतात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण 12:1:1 असे आहे. यात कत्तलखान्यात मारल्या जाणाऱ्या जनावरांच्या रक्ताचा वापर केलेला असतो. हे रक्त वाळवून त्याची पूड करून ती खत म्हणून किंवा वनस्पतींचे जेवण म्हणून वापरली जाते. अनेकांना हा किळसवाना प्रकार वाटेल, पण चांगल्या दृष्टिकोनातून पाहायचे तर मृत जनावरांच्या शरीराचा कोणताही भाग यामुळे वाया जात नाही. यात नत्राचे प्रमाण फार चांगले आहेच, पण अन्य पोषण द्रव्येही आहेत. जास्त पाणी येणाऱ्या वनस्पतींना पाणी येण्याच्या काळात हे खत दिले जाते. अन्य खतांच्या तुलनेत ते वेगाने काम करते. ज्या वनस्पती खुरटू लागल्यात, ज्यांना खताची तातडीक निकड आहे, त्या वनस्पतींना हे खत दिल्यास पोषण द्रव्यांचा तात्काळ पुरवठा होऊ शकतो. मात्र हे खत आम्लधर्मीय म्हणजेच ऍसिडिक आहे. त्यामुळे त्याचा जादा वापराने वनस्पती जळून जाण्याचा धोकाही असतो. हे लक्षात घेतले पाहिजे.